हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल श्री। तर आज आपण बघणार आहोत फ्लावरची भाजी कशी करायची ते। ही अगदी झटपट रेसिपी आहे आणि चवीलाही छान लागते। टिफिनसाठी ही उत्तम पर्याय आहे। यासाठी मी फ्लावर बारीक कापून घेतला आहे, त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि पातेल्यात पाणी गरम करून त्यात 1 चमचा मीठ घालून फ्लावर 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घेतला आहे। आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती काळा मसाला घालायचा आहे आणि यात शिजवलेली फ्लावर घालायची आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। आपली फ्लावरची भाजी रेडी आहे।